अंघोळ झाल्यावर मीनाताईंना कमलने हाताला धरून बेडरूममध्ये आणलं. केस विंचरून बुचुडा बांधून दिला. एवढ्या श्रमानेही मीनाताईंना थकवा आला. त्या बेडवर आडव्या झाल्या. एरवी नंतर कमल खोलीचे पडदे ओढून घेऊन आपल्या कामाला जात असे, पण आज ती जरा जास्तच रेंगाळली. हे लक्षात येऊन त्यांनी भुवया उंचावून तिला खुनीनेच काय म्हणून विचारलं, "ताई, एक विचारायचं होतं." मीनाताईंचा चेहरा त्रासिक झाला. "हे बघ, आता सुट्टी-बिट्टी हवी असेल तर मिळणार नाही. मला पूर्ण बरं वाटेपर्यंत काम करण्याची आपली बोली आहे." त्यांचं वाक्य मध्येच तोडत कमल म्हणाली, "नाही ताई, सुट्टी नकोय मला." "मग पैसे हवे असतील तर तेही मिळणार नाहीत." "पैसे पण नकोयत ताई. पोरीला कॉलेजला सुट्टी लागलीये. मी तिला भेटायला गेले तर तुमची अडचण होईल. त्यापेक्षा तिलाच 8 दिवस इथे राहायला आणलं तर चालेल का, ते विचारायचं होतं." हा प्रश्न अगदीच अनपेक्षित होता. नुकतीच अंघोळ झाल्याने थकवा आला होता. डोकं अगदी चालत नव्हतं. बहिणीशी बोलून काय ते ठरवू असा विचार करून, "बघू, नंतर सांगते." म्हणून त्यांनी संकट उद्यावर ढकललं आणि पायालगतचं पांघरून अंगावर घेतलं. पण झोपेने आज असहकारच पुकारला. कमलची मुलगी राहायला आली तर काय काय त्रास होऊ शकतो यावर त्या विचार करत राहिल्या. एक मुलगा अमेरिकेत आणि दुसरा दिल्लीत स्थिरावल्यावर आणि यजमानाचे निधन झाल्यावर गेली कित्येक वर्ष त्या या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना त्या एकटेपणाची हळूहळू सवय झाली होती. दुसरी व्यक्ती कधी काही कारणाने राहायला आली तर सोबत होण्याऐवजी कटकटच वाटे. 4 महिन्यापूर्वी हे अवघड आजारपण निघालं. मुलांना आपापले उद्योग सोडून इथे राहणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी कमलला 24 तास कामावर ठेवलं होतं. आजारपणामुळे चिडचिडा झालेल्या मीनाताईंची शुश्रूषा, जेवण खाणं कमल हसतमुखाने करत होती. कमलच्या मुलीची कटकट तर होईलच, शिवाय कमल मुलीच्या तैनातीतच राहून आपल्याकडे दुर्लक्ष करेल ही पण भीती होती. दुपारी गावातली बहीण आली तेव्हा कमलला भाजी आणायला पाठवून त्यांनी बहिणीकडे विषय मांडला. बहिणीचं म्हणणं पटलं. हल्ली शहरात सगळ्यांना घरात 24 तास राबवून घ्यायला विनापाश मध्यमवयीन बाई हवी असते. मध्यम वयापर्यंत कोणी बाई विनापाश कशी का राहणार? म्हणजे त्या बिचाऱ्या परिस्थितीमुळे आपले पाश तोडूनच आपल्याकडे काम करणार ना. मग आपण पण त्यांची जाणीव ठेवून जमेल तशी त्यांना मदत करायला हवी. कमल परतल्यावर बहिणीने तिच्या मुलीची चौकशी केली. नवरा वारला तेव्हा ही मुलगी, नंदा तिचं नाव, 6 महिन्याची होती. पोटापाण्यासाठी कमलला घराबाहेर पडावं लागलं तेव्हा नंदाला तिने सुरुवातीला आपल्या आईकडे ठेवलं. नंतर शाळेत जायच्या वयाची झाल्यापासून नंदा कमलच्या बहिणीकडे राहत होती. "ताई, आम्हा माईलेकींना एकत्र भेटायचं म्हटलं तर हक्काचं घर नाही. बहिणीची पण श्रीमंती काय वाया चालली नाही. आधीच पोरीला तिच्याकडे ठेवलंय, आणखी मी कुठे तिथं जाऊन राहू? हिथं कसं घर पण मोठं आहे, राहायला पण मीनाताई आणि मी दोघीच. तेव्हा तरुण पोरीला ठेवायला भीती पण नाही, म्हणून विचारलं हिथं आणू का म्हणून. तिच्या जेवणाचे पैसे हवे तर माझ्या पगारातून कापून घ्या." हे ऐकल्यावर बहिणीने तिला मुलीला आणायची परवानगी परस्पर देऊन टाकली. "तू परवानगी दिलीस तिला तर आता तिचे पैसे किती कापायचे ते पण तूच सांग बाई." मीनाताई म्हणाल्या. "तशी बहीण अंगावरच आली. तू तिचे पैसे कापणार ताई? अगं, तुझ्याकडे बक्कळ पैसा आहे, ज्याची तुझ्या मुलांना मुळीच गरज नाही, आणि तुला ज्या सेवेची गरज आहे ती करायला मुलांपाशी सवड नाही. कमलला तुझ्या पैशांची गरज आहे आणि तुला तिच्या सेवेची. तिला कायदा न दाखवता माणुसकीने वागली तर ती तुझ्याशी तशीच वागेल. तिला जेवढी तुझी गरज आहे तेवढीच तुला तिची आहे हे लक्षात घे. प्रेम द्यावं आणि घ्यावं ताई." अशा तऱ्हेने मीनाताईंचा विरोध असतानाही नंदाचे त्यांच्या घरी एक दिवस आगमन झाले. 17-18 वर्षाची चुणचुणीत नीटस पोर, स्वस्तातले पण स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेली, टपोऱ्या डोळ्यात भीती, कुतूहल, उत्सुकता असे संमिश्र भाव असलेली, बाप जन्मताच गमावलेली आणि आई असून जवळ नसलेली नंदा पाहून कोणाही सहृदय माणसाला तिची कणव आली असती. पण मीनाताईंनी स्वतःला बजावलं की ती तुझी प्रतिस्पर्धा आहे. तिच्याबद्दल तुला अजिबात कणव वाटता कामा नये. ती आल्यामुळे कमल कुठे कामात कुचराई करते का, ते त्या डोळ्यात तेल घालून बघत होत्या. पण माईलेकींनी मीनाताईंना तक्रारीला जागा ठेवली नाही.
कमल काम करत असताना त्या दोघी अगदी हळूहळू बोलत. त्यांचं असं बोलणं सुरू झालं की मीनाताईंना नेमकी तहान लागे किंवा कमरेला रग लागली म्हणून कूस बदलायला कमलची मदत हवी असे. त्या कमलला हाक मारत. आता कमलने यायला वेळ लावला की तिची कशी खरडपट्टी काढायची याचा त्या विचार करणार. तोच कमल लगबगीने येई. काय हवंय ताई? तिच्या आवाजातल्या मार्दव्याने ते अगदी खजील होऊन जात. बहीण जे बोलली त्याचा प्रत्यय त्यांना 4च दिवसात आला. एक दिवस केरभांडी करणारी मंगल आजारपणामुळे कामावर आली नाही तर ते काम नंदाने स्वतःहून अंगावर घेतलं. नुसता वरवर केर न काढता टेबल पुढे ओढून खुर्च्या सरकवून ती केर काढायची. काम करताना सतत गोड आवाजात गुणगुणत असे. मंगलचा आजार लांबला तरी नंदाची कुरकुर नव्हती. 5व्या दिवशी तिने स्टूलावर चढून पंखेही पुसले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ती शोकेसजवळ जरा रेंगाळली म्हणून मीनाताई तिच्यावर खेकसणार तोच तिने विचारले, आजी, या कपाटातल्या वस्तू आवरून नीट लावल्या मी तर चालतील का? 4 महिन्यापूर्वीचं हे काम करायचे त्यांच्या मनात आले होते तेवढ्यात या गंभीर आजाराचे निदान झाले. मग सगळ्या तपासण्या, 2 मुलांच्या फेऱ्या, शस्त्रक्रिया या सगळ्यात ते काम राहूनच गेले. त्यांनी मान हलवून तिला संमती दिली. चालेल, उद्या करते, ती लगेच उत्साहाने म्हणाली. दुसऱ्या दिवशी एखाद्या अनुभवी गृहिणीसारखं काम करून तिने कपाट आवरलं. ते करताना सतत तिची टकळी चालू होती. आजी, हे कुणाचे फोटो? तुमच्या नातीचे? किती छान दिसते. माझ्या एवढीच आहे वाटतं. किंवा बाई ग, केवढी ही पुस्तकं. कोण वाचतं आजी ही? मध्येच एक पत्त्याचा कॅट दिसल्यावर तर बाईसाहेब हरकूनच गेल्या. अय्या पत्ते. आजी, तुम्ही रम्मी खेळता? आपण खेळूया उद्या. मीनाताईंनी हसून मान डोलावली. मग दुपारच्या जेवणानंतर रोज रम्मी खेळणं सुरू झालं. कधी भेटायला आलेली मीनाताईंची बहीणही खेळात सामील व्हायची. कपाट आवरताना तिला मीनाताईंनी भरतकाम केलेला एक रुमाल सापडला होता. तसं भरतकाम मला शिकवा म्हणून तिने हट्ट केला. मग संध्याकाळी भरतकामाचे वर्ग सुरू झाले. पोरगी हुशार होती, पटापट शिकत होती. मीनाताईंच्या मनातलं बर्फ हळूहळू वितळायला लागलं. त्यांचं मन सारखी आपल्या नातीशी तिची तुलना करत राहिलं. शस्त्रक्रियेच्या वेळी दिल्लीहून मुलगा आला होता तेव्हा नातही बरोबर आली होती. तिने ना घरातल्या कामाला हात लावला ना कधी आजीजवळ बसून तिची चौकशी केली. सतत टीव्ही किंवा मोबाईलला चिकटलेली आणि डॅड, आय एम गेटिंग बोर, आपण परत कधी जायचं, हेच पालुपद लावून बसलेली. हिला एवढी समज कुठून आली असेल? कायम दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने. एक दिवस भेंड्या खेळणं झालं. गोड आवाजात पारंपरिक ग्रामीण, मराठी, हिंदी सिनेमातली गाणी नंदा म्हणत होती. मध्येच गाता गाता उठून नाचायला लागली. झिंगाटच्या गाण्यावर तर एवढी बेभान होऊन नाचली की मीनाताई आणि कमलने टाळ्या वाजवल्या. घराच्या भिंती पण टाळ्या वाजवत आहेत असा त्यांना बाज झाला. इतकं आनंदी, उत्साही वातावरण त्या घराने खूप वर्षात अनुभवलंच नव्हतं. त्या वातावरणाचा परिणाम मीनाताईंच्या तब्येतीवरही झाला. नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा तजेला पाहून डॉक्टर चकित झाले. मीनाताईंचं नंदाविषयीचं मत परिवर्तन पाहून बहिणीनेही एक दिवस, काय ग, ही 8च दिवस राहणार होती ना, मग आता किती दिवस झाले, असं चेष्टेत विचारलं. हवे तेवढे दिवस राहू दे ग, तिच्यामुळे माझ्या घराला घरपण येते, चैतन्य येते, मीनाताई म्हणाल्या. 1.5 महिना होत आला. एक दिवस कमलने सांगितलं की बहिणीच्या गावचा कोणी पाहुणा मुंबईत आला आहे आणि तो परवा रात्रीच्या गाडीने परतणार आहे. नंदाला घरापर्यंत सोबत आहे म्हणून त्याच्याबरोबर तिला पाठवायचे ठरले आहे. मीनाताईंना हे कळल्यापासून अगदी हुरहुर लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी नंदाच्या हातावर हे तुला खाऊला आणि शॉपिंगला म्हणत 500च्या करकरीत 5 नोटा ठेवल्या. नंदा अगदी हरकून गेली. आजी, उद्या तुम्ही आंघोळीनंतर झोपता तेव्हा आई आणि मी शॉपिंगला गेलो तर चालेल? जेवायच्या वेळेआधीच येतो. मीनाताईंनी हसून मान डोलावली. त्यांना परतायला बराच उशीर झाला तरी मीनाताईंची तक्रार नव्हती. ती आली ती आनंदाने निथळतच होती. आल्याबरोबर तिने सगळ्या वस्तू टेबलवर मांडल्या. तिने फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी आठवणीने खरेदी केली होती. स्वतःसाठी 2 ड्रेस घेतले होते, आईसाठी चप्पल, मावशीच्या मुलांसाठी खेळ, मावशीसाठी डझनभर चमचे,
कौतुकाची गोष्ट म्हणजे मीनाताई आणि त्यांच्या बहिणीसाठी रुमाल आणि मावशीकडे न्यायला खाऊ एवढं सगळं तिने त्या पैशात बसवलं होतं. ते पाहून मीनाताई घहिवरल्या. आजी, तुम्ही मला इथे राहण्याची परवानगी दिली त्यामुळे मला काय काय मिळालं सांगू? एक एक बोट मोजत नंदा सांगायला लागली. माझी सुट्टी खूप छान गेली. मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदाच यायला आणि एवढे दिवस राहायला मिळालं. आवडता ड्रेस घेता आला. सगळ्यांसाठी खरेदी करता आली. भरतकामाचे टाके शिकायला मिळाले. आणि ताई, ही 6 महिन्याची असताना मी पोटासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर आम्हा माईलेकींना पहिल्यांदाच एवढे दिवस एकत्र राहायला मिळालं. नंदाचं बोलणं मध्येच तोडत डोळे टिपत कमल म्हणाली, नंदाच्या येण्यामुळे आपल्याला काय मिळालं याचा मीनाताई मनात हिशोब करत राहिल्या. नंदासारखी बोटं मोजायला गेलं तर हाताची बोटं कमीच पडतील याची त्यांना जाणीव झाली. या कथेच्या लेखिका उज्ज्वला रानडे.